मेळघाटातील महिलांच्या ओठांवर आज एकच दुवा ऐकायला मिळतोय, भगवान कदम साहेबांचे भले करो. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली असून धारणीत झालेल्या गांजा जप्तीच्या कारवाईने संपूर्ण मेळघाटात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जवळपास 1,00,000 रुपयाचा गांजा जप्त केला असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिलांकडून या कारवाईचे स्वागत होत असून उद्ध्वस्त संसारांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मेळघाटातील धारणी शहरात पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 5 किलो 156 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 99,420 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. त्याचे परिणाम आता मेळघाटातील धारणीसह दुर्गम भागातही दिसून येत आहेत. एकेकाळी वरळी, जुगार, गांजा, गावठी दारू आणि अवैध मद्य विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये आता पोलिसांच्या कारवायांमुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे निकेतन कदम यांनी आपल्या सेवा काळातील प्रोबेशनचा काही काळ धारणी येथे घालवला होता. त्यामुळे येथील सामाजिक, भौगोलिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक झाल्यानंतरही त्यांचे विशेष लक्ष मेळघाटावर असल्याचे या कारवायांमधून दिसून येत आहे. अवैध दारू, जुगार आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमुळे अनेक गरीब व आदिवासी कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले होते. घरगुती कलह, आर्थिक अडचणी आणि मुलांच्या भविष्यावर होणारा परिणाम यामुळे महिलांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. मात्र पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे आता या महिलांना दिलासा मिळत आहे. गावागावात महिलांकडून पोलिसांच्या कारवायांचे स्वागत केले जात असून भगवान कदम साहेबांचे भले करो, त्यांनी आमचे संसार वाचवले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. माननीय कदम सर को धन्यवाद देना चाहती हूँ। जब से वो आए हैं ना, तब से हमारे गांव में अवैध धंधे, दारूबंदी वगैरह बहुत सारी ये चीज़ें हैं ना जो गलत होती थी, वो सब बंद हो चुकी है। पहले है ना झगड़े बहुत होते थे पति पत्नियों में दारू की वजह से, बट अभी ऐसे कुछ भी नहीं है। अभी इतनी खुशहाल ज़िंदगी जी रहे हैं। मैं चाहती हूँ, कदम सर से ये विनती करना चाहती हूँ कि यही धंधे पूरे मेलघाट में बंद होना चाहिए, जिसकी वजह से ना सारे लोग खुशियाँ मनाएं, अच्छे रहे और उनको भी सभी लोग हमारे गांव में जैसे अवैध धंधे बंद हुए हैं, दारूबंदी बंद हुए, वैसे पूरे मेलघाट में बंद होनी चाहिए। ऐसे मेरे कदम सर से नम्र विनंती है। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारत अवैध धंदे, गुन्हेगारी आणि समाजविघातक प्रवृत्तीवर लगाम घालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. धारणीतील ताज्या गांजा जप्तीच्या कारवाईनंतर पोलिसांनी या अंमली पदार्थाचा पुरवठा साखळीचा शोध सुरू केला आहे. येत्या काळात आणखीन मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेळघाटातील युवकांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिसांची मोहीम यापुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निकेतन कदम साहब ग्रामीण एसपी को धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने इस विषय को गंभीरता से लिया और पूरे पुलिस थाने में उन्होंने अलर्ट कर दिया कि भाई अवैध दारू, अवैध गांजा, अवैध वर्ली मटका, पेट्रोल डीजल अवैध बिक्री बंद हो, और उस पर लगभग पूरे बंद हो गया। तो इसलिए मैं उनको धन्यवाद भी देता हूँ। धारणीतील गांजा जप्तीच्या कारवाईने केवळ अवैध धंदे करणाऱ्यांनाच धक्का बसलेला नाही, तर अनेक कुटुंबियांना नव्याने जगण्याची आशाही मिळाली आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे मेळघाटात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आगामी काळात या कारवायांचा वेग आणखीन वाढतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.